सोलापूर सांगोल तालुका येथे महसूल विभाग यांच्या फेरफार नोंदी आणि विविध जमिनीच्या गैरप्रकाराबाबत चालू असलेला पाठपुरावा यानुसार पत्रकार म्हणले आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उबाळे हे सांगोल तालुक्यातून चाललेल्या ह्या गैरकारभाराबद्दल आज आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। याविषयी ते सांगत असताना आज या ठिकाणी सांगोल तालुका येथून जो काही शेतजमिनीचा गैरव्यवहार चालू आहे, गैरप्रकार चालू आहे, फेरफार चालू आहेत, याविषयी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उबाळे सर या ठिकाणी बसलेले आहेत। काय प्रकार आहे, कशा पद्धतीने घोटाळा घडला? वाकीशिवण येथील सरकारी जमीन आहे। सरकारी जमिनीचा अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरकारभार केलेला आहे की सरकारी जमीन अधिकाऱ्यांनी संगनमताने हडप केलेली आहे। त्याच्यावर मी उपोषणाला बसलेलो आहे आझाद मैदानाचं। आणि हे जे त्याच्यावर समिती नेमून याच्यावर चौकशी करून जिल्हाधिकारीच्या आदेशाखाली त्याची चौकशी करून याच्यावर कारवाई करण्यात यावी। साधारण किती एकरचा हा म्हणजे हा घोटाळा आहे? 122 एकर आहे जमीन। 122 एकर शेत जमिनीमध्ये त्यांनी कशा पद्धतीने फेरफार केले, काय कसं आहे ते? अधिकाऱ्यांशी हाताचे धरून खुळ आहे खोटं, सरकारी जमिनीला खुळ लागायचा संबंध तर नाही, पण खुळ आहे असं खोटं हे करून त्याने काय म्हणते खोट्या केसी पडताखाली दाखल करून त्याला बैठ माणसांना मूळ मालकाची त्या पद्धतीने खोट्या केसी दाखल करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने हडप केलेली आहे जे आर्थिक व्यवहार करून। त्यामुळे ह्याच्यावर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाखाली समिती नेमून याची चौकशी करून आणि कारवाई करण्यात यावी यासाठी बसलेलं आहे। साधारण एका लाभार्थी किंवा सरकारी जमीन वर्ग करून एका लाभार्थ्यांना किती एकर जमीन शेत जमीन झालेली आहे? आता त्या व्यक्तीमध्ये कसं असतं, अधिकाऱ्यांना संगनमत आणि एक काय म्हणतात त्याला शर्तीच्या खाली जर त्यांना ज्याला ज्या लोकांना लाभार्थ्यांना तर 4.5 एकर ते 5 एकर व्यक्तीच्या नावावर 122 एकर जमीन केलेली आहे। त्यामुळे या अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी व संगनमताने राजकीय पुढारी या संगनमताने यामध्ये कमिटी नेमून यांनी चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि सरकारी जमीन करण्यात यावी। साधारण तुम्ही जसं म्हणता तसं हे जवळजवळ किती एकरचा प्लॉट आहे हा? 122 एकरचा आहे। 122 एकरामधला हा घोटाळा आहे। ही सरकारी जमीन फेरफार सादर करून कुळ जे तुम्ही म्हणताय हे बोगस कुळ लावलेलं आहे, अधिकाऱ्याच्या संगनमताने केलेलं आहे। हे आहेत ज्ञानेश्वर उबाळे वाकीशिवण येथील सामाजिक कार्यकर्ते। यांचा हा लढा किती दिवसापासून चालू आहे? कमीत कमी 2017 हे लढा चालू आहे। अद्याप काय मला न्याय मिळाला नाही। स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मान्य केले की सरकारी जमिनीला फळ लागत नाही, पण खालची जे अधिकारी आहेत प्रांत आहे, तहसीलदार, तलाठी, सर्कल हे जे संगनमताने ह्यांनी जे पैसे आर्थिक देवाणघेवाण केलेलं आहे त्यामुळे त्यांना अभिप्रायामध्ये देताना चुकीचं उत्तर देतात। यासाठी एक कमिटी नेमून याची चौकशी करून याच्यावर गुन्हा दाखल व्हावं माझी मागणी आहे। आतापर्यंत तुम्ही पाठपुरावा करून जर न्याय नाही मिळाला तर आपण पुढील दिशा काय असेल? आपण हायकोर्टात तरी देणे याचिका दाखल करणार। आपल्याकडे शुभेच्छा। भीमराज न्यूजसाठी विश्वजित गाडे, मुंबई।